तर मंडळी आज आपण क्रिकेट खेळायला आलो होतो आणि क्रिकेट खेळतोय. आपल्याला आपले सबस्क्रायबर फॅमिलीतले मेंबर भेटलेत आणि आपले मराठी माणूस आहेत, विजय म्हणून आहेत. विजय भाऊ कसं वाटतंय? मजेत आहे ना? बाकी तुम्ही दुबईला कधीपासून आहे? 2014 पासून. मंडळी हे जे आहेत ना, हे माझ्या बाजूच्या कॅम्पमध्येच राहतात आणि मराठी माणूस आपल्याला म्हणजे मी दुबईमध्ये आहे ना आल्यापासून 1 वर्ष झालं इथे सुट्टीवरून. 1 वर्षानंतर पहिल्यांदा मी मराठीत बोलते कोणासोबत. हां, नाहीतर सहसा मराठी माणूस आपल्याला दुबईमध्ये क्वचित बघायला भेटतो. आणि आता मी खेळायला होतो तर हे सुद्धा आपल्याला भेटायला आले होते. बाकी सबस्क्रायबरला आपल्याला काय सांगू इच्छिता तुम्ही, जे दुबईला येण्याची हे करतायत ना प्रयत्न, त्या लोकांसाठी? ट्राय तर केलं पाहिजे, हां. पण टेक्निकलमध्ये दुबईला कसं आहे म्हणजे एक राहणीमान कसं आहे? एन्जॉय तर आहे खूप. जे फॅमिलीवाले राहतात त्यांना पॉसिबल आहे का यायला? आहे की पॉसिबल आहे की. हां. तर मंडळी असंच असते दुबईमध्ये. आपण ज्यावेळेस असतो ना, कोण कधी आपला मित्र निघून यायला सांगता येत नाही, असं असते. आता हे पण आपले सबस्क्रायबर फॅमिलीतले मेंबर होते आणि सडनली आपली इंस्टाग्रामला वगैरे चॅटिंग झाली आणि आज आम्ही रँडमली भेट झाली. असंच आहे दुबईमध्ये. तुम्ही एक प्रकारे बॅचलर आहे, फॅमिलीपासून दूर आहात ना, तर तुम्हाला असं सगळ्यांसोबत मिळून राहावं लागतं. बाकी जर व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. थँक्यू सो मच.